नमस्कार सख्यानो, मी आशाची शिदोरीतून बोलते. तर आज आपण कशा आहात सगळ्या? व्यवस्थित आहात ना? तर आज आपण उपवासाचं एक प्रोटीनयुक्त असं उपवासासाठीचं करणार आहोत. पनीर शॅलो फ्राय. तर हे बघा, हे असं तुम्हाला हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता. पनीर, त्याला काही साहित्य लागत नाही. नंतर काश्मीरी मिर्च, मीठ आणि दही आणि तूप, थोडंसं तूप, एक अर्धा चमचा. साहित्य पण कमी आणि खूप प्रोटीनयुक्त आहे. उपवास पनीर तर चालतंच ना उपवासाला. आता आपण ते पनीर कापून घेऊया. एवढंच की ते नॉनस्टिकच्या भांड्यात करायला लागतं. आता आपण हे पनीरचे असे छोटे छोटे क्यूब्स बनवून घेतलेत. ते आपण एक 5 मिनिट मॅरिनेट करायचे. ते कसे बघा, त्याच्यामध्ये दही टाकायचं, नंतर मीठ आणि काश्मीरी लाल मिर्च, तर बघा सगळ्यांनो, तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल आंबट येण्यासाठी ती पण टाकू शकता, किंवा आमचूर पावडर किंवा लिंबाची एखादी अर्ध फोड. हे असं ना टॉस करून घ्यायचं आणि एक 2-3 मिनटामध्ये ते फ्राय करायचं. थोड्याशा कमी तुपावर, जास्त तेल तूप काय घालायचं नाही. अशा प्रकारे एकदम चांगलं आहे हे उपवासासाठी. प्लस प्रोटीनयुक्त, भरपूर प्रोटीन असतं, भूक लागत नाही, पोटाला प्रमाणशीर होतं ते. तर ते तुम्ही करून बघा. चला आता आपण हे फ्राय पॅनवर शॅलो फ्राय करून घेऊया. एकदम स्लो गॅसवर फ्राय पॅन ठेवलेलं आहे. गरम झालं की त्यामध्ये बघा एवढंच तूप टाकलं. उपवासाचं आहे ना, तूप टाकलं, तेलात नाही करायचं. ते फ्राय पॅनला सगळीकडे तूप लावून घ्या. आणि आता आपलं हे पनीर आपण टाकूया. असं सिंगल लेअरला लावून द्यायचं. खूप छान होतं आहे, इतकं टेस्टी होतं ना सख्यानो. तुमच्याकडे जेवढी क्वांटिटी असेल, किती लोकांना लागेल तसं तुम्ही हे शॅलो फ्राय करू शकता. सख्यानो बघा, आता हे आपण दुसऱ्या साईडला परतून घ्यायचं. तो मसाला असतो की नाही, तो लागतो. तुम्हाला हवं तसं करून घ्या मग, पण जास्त वेळ नाही परतायचं. कडक होतं ना मग ते. मग असं थोडंसं झालं की उलटं पालटं करायचं आणि दोन्ही बाजू त्याच्या
परतून घ्यायच्या. एवढंच. किती सोपी रेसिपी आहे बघा आणि इतकी छान आहे ना, म्हणजे तुम्हाला उपवास सोडेपर्यंत दुसरं खाण्याची काही गरज नाही अशी आहे. भरपूर प्रोटीन असतं आणि उपवास पण, असं 2 in 1 हे होऊन जातं. बघा झालं आहे की नाही सोपी. थोडंसं पण तूप, थोडंसं म्हणजे एकदम थोडंसं. झाली बघा, किती सुंदर वाटते ना भाजी. शॅलो फ्राय पनीर उपवासासाठीचं हे तुम्ही कराच. असं काय ना, अजून एक 2-3 मिनिटांनी आपण ते सख्यानो दह्यामध्ये मॅरिनेट केलं ना, म्हणजे खूप छान होतं बघा. टेस्ट पण छान येते. झालं आपलं आता ऑलरेडी पनीर तयार आहे. अशा ब्राऊन थोड्याशा गोल्डन कलरवर ते काढायचं तव्यातून. खूप छान लागतं. फ्राय पॅनवरच करा. काढते मी आता. काढून तुम्हाला मी सर्व करून दाखवते. नक्की करा हा सगळ्यांना उपवासाला. थोडंसं महागडा फराळ आहे हा, पण चांगला. ठीक आहे ना, प्रोटीनसाठी सर्व करून.